नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. मुलगी झाले हो या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. तर आपण इकडे पाहणार आहोत गोजिरी ही साजिरीजवळ झोपलेली असते आणि त्यात साजिरीचा हा डोळा लागलेला असतो. त्यात ते एक अज्ञात माणूस येतो आणि तो गोजिरीचा मास्क काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि ऑक्सिजनचं बटन हे बंद करतो जेणेकरून तिचा जीव जाईल आणि तिच्यावर हात टाकण्याचा प्रयत्न करत असतो. बाजूला साजिरी झोपलेली असते. तेवढ्यात सुदैवाने तिकडे शौनक येतो आणि शौनकला वाईट स्वप्न पडलेलं असल्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये येतो आणि शौनक समोरच हा प्रकार सर्व घडलेला असतो आणि आता तो शौनक त्या माणसाला धरतो आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करत असतो. आता इकडे आर्या ते ऑक्सिजन मास्क पुन्हा लावते आणि पुन्हा मशीन चालू करते आणि लाईट्स ऑन करतात. आता इथे शौनक त्या माणसाला रूमच्या बाहेर घेऊन येतो आणि त्यानंतर तो त्याला मारत असतो. तो माणूस पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो पण शौनक त्याच्या हातून त्याला सुटून देत नाही आणि त्याला मारत असतो. हॉस्पिटलमधील सर्व लोक गोळा होतात आणि इकडे आर्याला समजत नसतं की नक्की काय चालू आहे आणि इकडे साजिरी ही खूप भयभीत झालेली असते आणि ती कोणताच विचार करण्याच्या मनस्थितीमध्ये नसते. त्यावर शौनक त्याला बोलतो, मला खरं सांग, तुला इथे कोणी पाठवलेलं आहे? तुला राजांनी पाठवलं आहे का? त्यावर तो म्हणतो, हे कोण आहेत हे मला माहीत नाही. मी मुलगी पळवणाऱ्या गँगमधला आहे. त्यांनी मला हे सगळं करायला सांगितलं होतं. तरी शौनकला यावर सगळ्यांवर विश्वास बसत नाही आणि तो त्याच्याकडून राजांचंच नाव वदवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र तो शौनकचं काहीच ऐकत नसतो आणि तो म्हणत असतो, मी वेगळ्या गँगमधला आहे. आता तिकडे डॉक्टर येतात आणि डॉक्टरांना शौनक ओरडतो आणि त्या माणसाला पोलिसांकडे द्यायला सांगतो. हे काय चाललंय? तुमच्या हॉस्पिटलमध्ये रात्रीचं एखादं माणूस शिरूच कसं शकतं? तुमची सिक्युरिटी नक्की कशी आहे? त्यावर डॉक्टर बोलतात, सॉरी, आमची काहीतरी चूक झाली असेल. प्लीज माफ करा आणि पुन्हा असं काहीही होणार नाही. त्यावर डॉक्टर शौनकचे आभार मानतात आणि तिथून निघून जातात. नंतर आर्या शौनकला बोलते, शौनक, तू इथे होतास त्यामुळे काहीतरी होऊ शकलं, नाहीतर अघटित काहीतरी घडलं असतं. त्यावर साजिरी ही शौनकचे हात जोडून आभार मानत असते आणि रडत असते. त्यावर शौनक बोलतो, साजिरी, असं हात हे काही जोडू नकोस. मला इथे काहीतरी वाटलं म्हणून मी इकडे आलो आणि नेमकं तसंच काहीतरी घडत होतं. मला एक गोष्ट समजली आहे आता, ते म्हणजे गोजिरीच्या जीवाला धोका आहे आणि तिच्याबरोबर सतत कोणीतरी असणं खूप गरजेचं आहे. मग मी एक काम करतो, आता इकडे सिक्युरिटी वाढवतो जेणेकरून तिचा जीव प्रोटेक्ट राहील आणि हो, आज रात्री मी इकडेच थांबणार आहे. त्यावर आर्या बोलते, चालेल, तू थांब इकडे, पण आपण घरी फोन लावून बोलूया. पण कसं आहे, सकाळी कोण आलं तर उगाचच प्रॉब्लेम नको. आता इकडे विलास हा गपचूप उठतो आणि त्याचे सिक्युरिटीचा जो ड्रेस असतो तो घेऊन चाललेला असतो. तेवढ्यातच विलासचा फोन वाजतो आणि उमाला जाग येते. फोन बघतो आणि तेवढ्यातच विलास बोलतो, आर्याचा फोन आलाय, बघूया काय म्हणते ते. तेवढ्यातच विलास विचारतो, काय ग आर्या, आपल्या गोजाक्काला शुद्ध आली का? नाही बाबा, तिला शुद्ध आलेली नाही, तिच्यावर आणखी एक संकट ओढवलं होतं. वर विलास आणि उमा दोघेही घाबरतात आणि विलास बोलतो, काय झालं गोजाक्काला? तेव्हा आर्या बोलते, तिच्यावर जीव घेण्याचा प्रयत्न कोणीतरी केला. सुदैवाने शौनक तितक्यात आला आणि आपल्या गोजिरीचा जीव वाचला, नाहीतर तिच्या जीवावर बेतलं असतं. हे ऐकल्यावर डोके सुद्धा सुन्न पडतात. त्यावर विलास म्हणतो, मी येतोय तिकडे. त्यावर आर्या बोलते, बाबा तुम्ही आत्ता येऊ नका, सकाळी या, आमच्यासोबत शौनक आहे आता इकडे. मी दोघं समोरासमोर आलात तर अजून पुन्हा खटके उडतील, त्यामुळे तुम्ही सकाळीच या. वर उमा बोलते, हो, तुम्ही इकडेच थांबा. आणि दोघांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. त्यावर विलासलाही तिचं म्हणणं पडतं आणि विलासही बोलतो, हो, मी सकाळीच येतो. आता उमा इकडे डोक्याला हात लावून बसते आणि बोलते, काय हे घडतंय आपल्या मुलीच्या बाबतीत? तिच्या जीवाला काही धोका झाला असता तर ते केवढ्याला पडलं असतं. त्यावर विलास बोलतो, त्या शौनकभर मी कसा वागू मलाच काही समजत नाही. तो प्रत्येक वेळेला आपल्या पोरीच्या संकट आलं की तो धावून येतोय आणि गोजिरी बरोबर आपली दुकरी नस आहे, त्याने बरोबर आपल्या दुकरे नसेवरच हात ठेवला आहे, म्हणूनच हे सगळं होतंय. त्यावर उमा बोलते, असं होणारच ना, ती त्याची मुलगी आहे, रक्तासाठी तो धावून येणारच ना. हो, खरं आहे ना, ते समजतच नाही. देव पण कसा आपल्या पुढे पेच प्रसंग उभा करतोय. एकीकडे शौनक हा गोजिरी बरोबर चांगला वागतोय, पण आपल्या साजिरी बरोबर जे काही केलं आहे ते आपल्याला विसरता येत नाहीये. खूप मोठ्या धर्मसंकटात आपण सापडला आहे, असं विलास उमेला बोलत असतो.
त्यानंतर उमा हात जोडून देवाचे आभार मानत असते आणि देवाला सांगत असते, देवा जे काही केलं ते चांगलं केलं, शौनकला देवासारखं पाठवलंस. आता इकडे दुसऱ्या दिवशी सगळेजण शौनकच्या घरी नाश्त्यासाठी बसलेले असतात. वा शौनक कुठे आहे असे सगळेजण विचारतात. वर वैशाली बोलते, तो हॉस्पिटलमध्ये गेलेला आहे गोजिरीसाठी. त्यावर राजन बोलतो, तो कशासाठी गेला आहे, त्यांची बाकीची माणसं नव्हती का? त्यावर वैशाली बोलते, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का हो तो गेल्यानंतर? तुमचं काय अडतंय? तेवढ्यातच तिकडून शौनक येतो. तेवढ्यात कल्याणी बोलते, शौनक कुठे गेलेलास तू, हॉस्पिटलमध्ये गेला होतास का? वर शौनक बोलतो, हो मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. काय आहे ना, रात्री गोजिरीवर जीवघेणा हल्ला झाला आणि नेमका मी तिकडे पोचलो आणि सुदैवाने त्या मुलीला काही सुद्धा झालं नाही. हे आता मुद्दाम कोणीतरी करायचं ठरवलंय आणि आता मला असं वाटतंय हे जो कोणी काही करतोय त्याला मी लवकरात लवकर पकडेल. त्यावर राजन बोलतो, शौनक तू हे सगळं माझ्याकडे बघून काय बोलतोयस? तुझा माझ्यावर संशय आहे का? त्यावर शौनक बोलतो, हे सगळं कोण करतंय आणि काय करतंय हे मला चांगलंच माहीत आहे आणि मी ह्या सगळ्यांच्या पाठीमागे लागलो तर सर्व काही खोदून काढेल. त्यावर शौनक बोलतो, त्या माणसाने त्याच्या टोळीचं नाव घेतलंय. त्यावर कल्याणी बोलते, त्याने टोळीचं नाव घेतलं आहे ना, मग राजनचा काय प्रश्न येत आहे? त्यावर शौनक बोलतो, तो माणूस खोटंही बोलत असेल, नाव सांगायचं नसेल त्यामुळे त्याने खोटं सांगितलंही असेल. वर राजन बोलतो, बघितलं हा असा करतो, मी तर रात्री माझ्या खोलीमध्ये झोपलो होतो. शौनक बोलतो, मामा आम्ही एवढे पण मूर्ख नाही की घरात राहून बाकीच्या सर्व गोष्टींवर कंट्रोल ठेवता येतो. त्यावर केदार बोलतो, शौनक जाऊ दे आता, तो सगळा विषय सोड आता. मला सांग आता काय करणार आहेस? त्यावर शौनक बोलतो, बाबा मी हॉस्पिटलमध्ये सगळी सिक्युरिटी टाईट केली आहे, त्यामुळे तिला कोणी काही करणं आता खूप कठीण आहे. हे सर्व ऐकल्यावर दिव्याला राग येतो आणि दिव्या रागाने शौनकडे पाहत असते. त्यावर केदार म्हणतो, शौनक तू एक काम कर, तू ब्रेकफास्ट कर आणि घरीच आराम कर. तू ऑफिसमध्ये आज येऊ नकोस असं शौनकला बोलत असतो. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं, उमा विलास भूषण इकडे आलेले असतात आणि गोजिरीला पाहून उमा ही विचारते, पोरगी ठीक आहे ना? वर आर्या सांगते, शौनक हा इकडेच होता, आता ना तो गेला आहे. त्यावर उमा त्या दोघींना म्हणते, जा तुम्ही दोघी नाश्ता करून घ्या. इकडे उमाने सांगितल्याबरोबर साजिरी आणि आर्या नाश्ता करायला जातात आणि विलास हा गोजिरीच्या उशापाशी बसलेला असतो आणि डोक्यावर हात फिरवत म्हणतो, बाळा गोजिरी उठा आता, आपल्याला खेळायचं आहे. घरी खूप खूप मजा करायची आहे ना, आरोह दादा पण आपली खूप वाट बघतोय. तुला शाळेत जायचं आहे ना, तुला कराटे क्लासला जायचं आहे ना, तिथे गोबरे अंकल येतील. गोबरे अंकलचं नाव ऐकल्यावर गोजिरी हात हलवायला सुरुवात करते आणि इकडे विलासच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं. त्यावर ती काही रिस्पॉन्ड करत नाही, त्यामुळे विलास पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असतो. त्यावर विलास पुन्हा बोलतो, बाळा तुला शाळेत जायचं आहे. त्यावरही गोजिरी पुन्हा हात हलवत नाही. कराटे क्लासला जायचं आहे ना, तिथे तुझे फ्रेंड्स असणार आहेत ना आणि तुझे गोबरे अंकलही तुला आता भेटायला येणार आहेत, असं तो पुन्हा पुन्हा सांगत असतो. ते गोबरे अंकलचं नाव ऐकताच गोजिरीला शुद्ध येते आणि गोजिरी शुद्धीवर आल्यावर सगळ्यांनाही खूप आनंद होतं आणि उमालाही खूप छान वाटतं. त्यावर विलास बोलतो, साजिरी आर्या आपल्या गोदाक्काला शुद्ध आली. त्यावर डॉक्टरांनाही रोहन बोलवायला जातो आणि डॉक्टर येऊन तिला चेक करत असतात. बाळा तुला बरं वाटतंय ना? हो डॉक्टर, पण मला जरासं दुखतंय. तिला शुद्ध आलेली पाहून आर्या खूप खुश होते. सगळेच खूप खुश होतात आणि गोजिरी विचारत असते, काय झालं, मी इकडे कशी काय आली? मी इकडे कशी झोपली आणि मला कसं काय लागलं? त्यावर विलास बोलतो, गोजी अक्का तुमचा ॲक्सिडेंट झाला आणि तुम्ही इथे आलात. आता पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत, शौनक हा गोजिरीला भेटायला आलेला असतो आणि गोजिरी म्हणते, तुम्ही आता बघायला आलेला आहे ना मला, आता मी लवकरात लवकर सुपरफास्टने बरी होणार आहे आणि आता तुम्ही इकडे आलात म्हणून मी खूप खुश आहे. तुमचा काल बड्डे होता ना, आज विश केलं तर चालेल का? त्यावर शौनक बोलतो, 10 वेळ विश केलं तर. त्यावर गोजिरी म्हणते, केक कुठे आहे? त्यावर शौनक बोलतो, तू बरी झालीस की आपण मोठा केक कापूया. शौनक बोलतो, तू आधी बरी हो, नंतर आपण सगळं सेलिब्रेट करूयात. आणि आता शौनक हा गोजिरीचा हात धरून तिला चालवत असतो आणि इकडे सगळं साजिरीही बघत असते. तिला इकडे बरं वाटतं आणि गोजिरी आणि शौनक हे दोघंही खूप मजा करत असतात. आता साजिरी आणि गोजिरी हॉस्पिटलमध्ये रात्रीचे असतात आणि त्यांच्याजवळ शौनक हा थांबतो.
आता शौनक हा गोजिरीला स्टोरी वाचून दाखवत असतो. तितक्यात विलास तिथे येतो आणि त्याला हे सर्व पाहून आनंद होत असतो. असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.